महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल आणि महायुतीत अजूनही घोळच घोळ। श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा माहोल आता टोकावर पोहोचला आहे भाऊ। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आणि शहरभर राजकीय तापमान अक्षरशः तापायला लागले। आमच्या मिळालेल्या पक्क्या बातमीनुसार महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी करण ससाणे यांचं नाव जवळपास फायनल झालंय। आता त्यांना रोज शहरभर वॉर्डभर गल्लीबोळांमध्ये लोकांच्या भेटी घेताना कार्यकर्त्यांशी हात मिळवताना भाऊ लक्ष ठेवा बर का असं सांगताना दिसतंय। आणि एवढंच नाही, त्यांच्या मागे उभे असलेले तब्बल 34 नगरसेवक उमेदवार हे सुद्धा जवळपास ठरलेत असं चित्र दिसतंय। म्हणजे आघाडीचं इंजिन आता गरम झालंय आणि गाडी फुल स्पीडने निघायच्या तयारीत आहे। पण दुसरीकडे महायुतीत मात्र अजूनही घोळत चाललाय। भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांचा ताळमेळ काही बसत नाहीये। कुणाचं कुणाशी जमत नाही, कुणाचं नाव ठरत नाही। त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजून फायनलच नाही आणि वरचा उमेदवार नक्की नाही, तर खालचे कार्यकर्ते तर अक्षरशः अस्वस्थ झालेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, मला तिकीट मिळतं का की नाही मिळत। आता अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 7 दिवस बाकी आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या मनात धाकधूक वाढलीये। काहींची धावपळ सुरू झालीये। तिकीट नाही मिळालं तर पक्ष बदलायचा का, फॉर्म मागे घ्यायचा का, आणि शेवटच्या क्षणी खिसा गरम करून काही जण फॉर्म मागे घेतील तर काही मुद्दाम समोरच्याला पाडायला उभे राहतील। म्हणजे एकंदरीत काय, श्रीरामपूरची निवडणूक म्हणजे राजकारणाचं नाटक नव्हे तर फुल सिनेमा आहे, सिनेमा। आता खरी गंमत तेव्हा होईल जेव्हा जनतेला विचारले जाईल की गेल्या 5 वर्षात तुमच्या वॉर्डात काय काम झालं, आणि मग खरी परीक्षा होईल त्या नगरसेवकांची ज्यांनी फक्त नावावर राजकारण केलं पण काम काही केलं नाही। तर बघूयात ही श्रीरामपूरची निवडणूक कोणत्या रंगात रंगते, कुणाचं इंजिन फुल पिकअप घेते आणि कुणाचं चाक रस्त्यात सुटतं। हे सगळं लवकरच आवाज जनतेचा न्यूजवर पाहायला मिळेल। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।